नमस्कार भावांनो बहिणीनो, शुभ सकाळ. सकाळचे 9च वाजलेत तरी एवढं ऊन आहे, पत्रात बसू पण नाही वाटू राहिलं, एवढं ऊन झालंय. चला, जय भीम सर्वांना. काय झाले का सगळ्याचा नाश्ता? आमचा तर आता नाश्ता गिष्टा झालेला आहे, स्वयंपाक करायचा आहे. स्वयंपाकाला सुरुवात करते. आवरले सगळं, चहा झाली, सगळं पारसे काम आवरलेत. आता सगळे पोरं गेले ज्याच्या त्याच्या कामाला. मी करते आता स्वयंपाक. आज मला नाही जायचं कामाला, आज आहे मी घरी. आज सुट्टी, मला घेतली सुट्टी. सुट्टी कधी द्यावा, सुट्टी घेतली बळजबरीच. चला, करते मी स्वयंपाक. शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्ही पाहत राहा. आपल्या घरी आज कोण येणार आहे ते पण तुम्हाला दाखवते. आज एवढी खुश काहून नये मी, आपल्या घरी कोण येणार आहे त्याच्यासाठी एवढी खुश आहे, हे का नाही? दोन गोष्टी आहेत खुश होण्याच्या, माहिती ना. चला, माझी ताई येते म्हणल्यावर 15 दिवसाच्या बाद भेट होती म्हणल्यावर मला आनंद होईनच ना, होईन का नाही, हे का नाही? चला, शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्ही पाहत राहा. कशी मज्जा येते तर बघत राहा. चला पहा मंडळी, आता वाजले 11:30 12 वाजत आले. आंघोळ वगैरे मी झाली. आज मम्मी घरी आहे. काय घरी मम्मी? आज तू येणार आहे म्हणून मी घरी आहे. मावशी आली आज? असं काय? मावशी येणार आहे म्हणून घरी आहे मी. चालले माझं स्वयंपाक आता. 12 वाजलेत का येते मावशी? येईल ना आता. आणि इकडे बघा मंडळी, पप्पा पण बसलेत. आता स्वयंपाक चालू. सगळे पोह्याचा नाश्ता केला सगळ्यांना. जमा आता स्वयंपाक चालू आहे. जाऊ स्वयंपाक करून ताव जेवण होते. मग आता सकाळी नाश्ता करून द्याला ना पोह्याचा. मग दिवाळीचं तर काय येते. आजचा दिवस खास आहे मंडळी, आणि आज मम्मी पण घरी, मावशी पण येणार आहे. आणि तुम्हाला सांगतो आजचा दिवस कशामुळे खास आहे, नंतर सांगतो मी तुम्हाला. कळून तुम्हाला व्हिडिओ पाहत शेवट. मी स्वयंपाक करून बसले तरी अजून यायचा पत्ता नाही. अजून पाहुणे आले नाहीत. स्वयंपाक कवाचा झाला आहे आणि स्वयंपाक करून बसले. चला, आताशी आले. चला, मी दाखवतो तुम्हाला. फोन आले तर तुम्हाला पण पाहायचं आहे ना. चला, हे कोण पाहुणे आलेत आपल्या घरी, आहे का? कस काय राहिले तुमची बुद्ध गया? कुठून आले फिरून? चांगलं झालं परवास. आवाज येऊ द्या तुमचं, जास्त जोराने नको ना. याचाच नाही आला पाहिजे बरोबर. कस काय बसला काय आवाज हिंडू हिंडू? पहिलाच ताईचा आवाज निघत नाही पहा मंडळी. आणि आता तर ती थकूनच आली, एवढं लांबून आली तर ते बोलत नाही. दाजीचा आवाज येतोय का कसा ते तरी पाहू. तुमचा का तुम्ही बी थकलात? नाही बनवून आता ती जास्त जमून आली ना, कशी लपून देते. काय आंबे तर खासी ना, आम्हाला का आंबे सगळं लपून ठेवायला लागली मंडळी. घेऊन सगळं पण दाखवायची इच्छा नाहीये तिची, ती दाखवत नाही. जाऊ द्या, नाही काय दाखवी ना. दाखवायला काय अडचण आहे मंडळीला? होताय काऊन घे. चला, आम्हाला जायचं आता लवकर. दाखवायचं म्हणलं की आवरा मग ती. चला, मला जायचं. बस आज जायचं नाही, मग कमाल राहायचंय. काय बांगड्या गिंगड्या तिच्या गावामध्ये लग्न आहे पा. निघली लागली लगे आत्ताच आली आणि चालली, गडबड चालली तिची जाण्याची. काय एवढं लवकर? बांगडे हळद आहे आपल्याला म्हणलेत पा. खायला दाखवते मी तुम्हाला. तिला आंबे नाही दाखवू वाटणार. हे पा पिकलेत आंबे मस्त. या आंबे खायला, या मंडळी आंबे खायला. पिकलेत ना, जर काय दाखविना नाही म्हणते. कशामुळे दाखवत नाही? चला, आपण दाजीला दाखवायचं. तुम्हाला माहित असेल ना कशामुळे नाही होती.
काहीच माहित नाही. आहे कधी काहीच दाखवून नाही म्हणायला लागली आता. जाऊ दे. ती म्हणते मला दाखवायचं नाही असं म्हणणं इच्छा आहे का तुझ्यावाली? असं म्हणणं आहे. जाऊ दे नाही म्हणायला लागल्यावर काय करा. पहा मंडळी आता झालेत सगळ्याचे जेवण घेऊन झाले. ताईनं काय जेवण केलं नाही तुम्हाला तर माहितीच. आपण सकाळी आज पोळीच केले होते त्याच्यामुळं लवकर स्वयंपाक केला. सगळ्याचे जेवण झाले आमचे. ते म्हणे आम्ही जेवून आलो. त्याने जेवण केले नाही आणि आताच नेमकंच त्याला दोघं ताईला आणि दाजीला वाटं लावलं आहे आणि आता नेमकंच इथं बसलो. त्याला वाटं लावून सनी बसलो तिथं. तर आता युवराज बोल ना पुढचं काहीतरी. तू का तुला नुसतं बसवलंय काय मी इथं समोर आणून काय सनी बोलू आता, मला जे बोलायचं तर सगळं सांगितलं ना. आता मी काय बोलू? हा, बोल बोल तू बोल काय. तर मंडळी सांगणारच ना तुम्हाला आजचं ब्लॉग खास आहे. तर आज आहे मम्मी पप्पाची लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे का नाही. त्याची ॲनिव्हर्सरी आहे आज. तर काय करणार मम्मी मग आज ॲनिव्हर्सरी? आता मी काय करणार आहे. ताई तर आली होती. ताईला म्हणलं थांब तर ताई म्हणे आता ताईच्या घरी आले पाहुणे. ताई काय थांबली नाही. तिचे कोण पाहुणे आले म्हणे रे काका कोणतरी पाहुणे आले त्याच्या घरी. तर मग ताई पण थांबली नाही. मी काय करणार आहे. आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. आम्हीच काय करणार आहे. त्याच्यामुळं ताईला म्हणलो होतं ताई थांब. त्याला राहा म्हणलो. सकाळी जा म्हणलो पण त्याच्या घरी पाहुणे आल्यामुळं ते नाही थांबली. गेलेत आता. चला बोल युवराज. कशी ॲनिव्हर्सरी साजरी करतो काय तुम्हाला दाखवतो मी नंतर. आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल तुम्हाला. ह्या व्हिडिओमध्ये थोडी दाखवणार आहे. पहा मंडळी विचार तर चालला आहे आपलं याला नागेवाडीला. काय काय झाले दादा नागेवाडीला कशाची मूर्ती बसवली मग काय. नागेवाडीला गौतम बुद्धाची मूर्ती बसवलेली आहे ना. विचार तर चाललाय आमचा नागेवाडीला याला मोतीबागला जायचा. पाहू आता काय होतं. मग कुठे मोतीबाग गरुडाची मूर्ती बसवली. मोतीबागला जायचा विचार तर चाललाय आमचा. मोतीबाग 4 वाजता खुलतंय. चाललाय विचार जायचा. आता काय माहिती काय होतंय. तर पाय असा असल्यामुळं आता काय होतं काय माहिती. न्यू गाडीवर बसून चलतान का मी कुठं यायला तयार आहे. जायचंय का? जाऊ ना. काय म्हणणं आहे तुमचं? पाहून येऊ मोतीबाग नागेवाडी. जायचं काय निमतानं? हां येते निमताना. चला मंडळी आहे जायचा. पाहू आता काय होते. तर मोठा भैया त्या साईटवर असल्यामुळं आणि ते तिकडे असल्यामुळं ना आम्हाला तिघायला पण जाऊ वाटत नाही. मग असं वाटतंय गेलं तर सगळे सोबतच पाहिजे. तरी पण चाललाय विचार काय होते बघू आता. तर त्याच्या साईटीवर लवकर कोणी आलं तर आम्ही सगळे जाऊ. तर मग शेवटपर्यंत व्हिडिओ पहा तुम्हाला माहिती पडेल. चला थांबवते आता व्हिडिओ इथंच. चला बाय बाय. थांबवते व्हिडिओ इथंच. आता जाते मी आता तयार व्हायला. भांडे जेवण केलेले मगवाचे भांडे पडलेत घासायचे. भांडे घासते तयार होते आणि मग जाऊ मोतीबागला. चला बाय बाय.